अलमट्टी धरण उंचीवाढ विरोधात अंकली टोल नाक्यावरील आंदोलनासाठी आज सकाळी अंकली टोल नाक्यावर शिरोळ हातकणंगले तालुक्यासह सांगली जिल्ह्यातून सर्वपक्षीय नेते आणि पूरबाधित नागरिक आंदोलनस्थळी आपापल्या वाहनांवरून येत होते. दरम्यान पोलिसांनी आंदोलन ठिकाणापासून 2 किलोमीटर अंतरावरच बॅरिकेड्स लावून रस्ता अडवला आणि आंदोलकांना चालत जाण्यास सांगितलं. पण आंदोलकांमध्ये वयोवृद्ध लोकांचाही सहभाग असल्यानं त्यांची गैरसोय झाली. ही माहिती आंदोलनस्थळी असलेल्या सर्वपक्षीय नेत्यांना समजल्यानंतर आमदार सतेज पाटील यांनी आंदोलकांना अडवू नका, शांततेत आंदोलन सुरू असताना सुरुवातीलाच वाद नको अशा शब्दात पोलिसांना सुनावलं. आमदार विश्वजित कदम, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, माजी आमदार उल्हास पाटील यांनीही पोलिसांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली. दरम्यान आमदार सतेज पाटील आंदोलनस्थळापासून थेट बॅरिकेड्सकडे निघाले. यावेळी आंदोलनस्थळी तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. अखेर पोलिसांनी नमती भूमिका घेऊन आंदोलकांना सोडत असल्याचं समजल्यानंतर आमदार सतेज पाटील पुन्हा आंदोलनाच्या व्यासपीठावर आले.